अंधार आता जर ही मिरवणूक सुरू झाली तर पुढचे अनेक तास ही मिरवणूक अशीच सुरू राहणार आहे। साहजिकच यंत्रणेवरती सुद्धा ताण येऊ शकतो, परंतु भक्तांचा जो उत्साह आहे तो यावर्षी जरा जास्तच दिसून येतोय पुण्यामध्ये। नक्कीच भक्तांचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे। आपण सगळे जाणतो की 2 वर्षानंतर कोरोनाच्या या सगळ्या विळख्यातून बाहेर पडून हा उत्साह सगळे आपण साजरे करतो आहोत आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक अजूनही रस्त्यावरती आहेत। काल रात्रभर रस्त्यावरती होते आणि अजूनही ती संख्या तेवढीच आहे। काही लोक तर रात्री घरी जाऊन पुन्हा आता सकाळी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर अनंत चतुर्दशीला पुण्यातील विसर्जन मिरवणूक सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा जास्तीत जास्त दुपारपर्यंत विसर्जन मिरवणूक पार पडते, परंतु यावेळची विसर्जन मिरवणूक ही वेगळी असणार आहे। कारण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनालाच दुसऱ्या दिवशी सुरुवात झालेली आहे, विसर्जन मिरवणुकीलाच दुसऱ्या दिवशी सुरुवात झालेली आहे। सकाळच्या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाहेर पडलेला, यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की रात्रभर किती मोठ्या संख्येने गणपती विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू होती। रात्री 12 वाजता डीजे जरी बंद झाले तरी मोठ्या प्रमाणामध्ये ढोल ताशा पथकं जी आहेत ती रात्रभर निनादत होती आणि त्यांच्या दणदणाटामध्ये सुरू होती पुण्याची विसर्जन मिरवणूक। आपण पाहतो तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुढे येतो आहे। थोड्याच वेळात पुण्यातील बेलबाग चौकात येईल, उजवं वळण घेईल आणि लक्ष्मी रस्त्याने अलका चौकाच्या दिशेने दगडूशेठचं मार्गक्रमण सुरू होईल। आपण पाहतो हजारोंचा जनसमुदाय आहे। समोर उंच असे मजबूत असे बैल जोडलेले आहेत। या बैलांच्या जोड्या आहेत, जवळपास 6 बैल जोड्या आहेत। या बैल जोड्यांच्या साहाय्याने हा दगडूशेठचा स्वानंदेश रथ सुंदर असा सजवलेला, त्याला लाइटिंग करण्यात आलेलं ओढला जातो आहे आणि बरोबर लोक हजारोंच्या संख्येने आहेत। आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाईची प्रसिद्ध अशी ती मूर्ती पाहतो आहोत आणि समोर बैलगाडा आहेत। या बैलगाड्यांच्या समोर ढोल ताशा पथकं आहेत, लेझिम पथकं आहेत, पारंपरिक खेळ खेळले जात आहेत। आणि आपण माझ्या कॅमेरामॅनला मी सांगेन की हा बेलबाग चौकातील जो नजारा आहे तोही आपण दाखवूयात लोकांना। काल सकाळी जेव्हा या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली सकाळी 10:30 वाजता, तेव्हा किंवा त्याच्याही आधी 9 वाजल्यापासून जे चित्र होतं तसंच चित्र आज दुसऱ्या दिवशी देखील आहे। आपण जर पाहिलं तर या बेलबाग चौकामध्ये हजारोंचा जनसमुदाय आहे जो आपल्याला पाहायला मिळतोय। चारी बाजूचे रस्ते, लक्ष्मी रस्ता असेल, शिवाजी महाराज रस्ता असेल, हे सगळे रस्ते या ठिकाणी एकत्र येतात आणि हे सगळे रस्ते आज गर्दीने खचाखच भरून गेलेले आपण पाहतो आहोत। रात्रभर हीच गर्दी पुण्याने अनुभवलेली आहे आणि आता या गर्दीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू होते आहे। विसर्जन मिरवणूक बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याला आली की या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होते असं मानलं जातं। दगडूशेठ हलवाई गणपतीचा जो रथ आहे तो अगदी काही मीटर अंतरावरती आहे या बेलबाग चौकापासून, जिथून या विसर्जन मिरवणुकीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा दगडूशेठचा विसर्जन रथ दाखवूयात। स्वानंदेश रथ दरवर्षी दगडूशेठ गणपती हलवाई मंडळाकडून जसा देखावा उभारला जातो वेगवेगळ्या मंदिरांचा, तसाच विसर्जन रथ देखील वेगवेगळ्या स्वरूपामध्ये उभारला जातो। यावेळी स्वानंदेश रथ विसर्जन मिरवणुकीसाठी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून तयार करण्यात आला आहे। त्याची सजावट, त्याची रचना गेले काही दिवस नाही तर गेले काही महिने सुरू होती, त्यानंतर तयार झालेला हा सुंदर असा रथ आहे। रंगीबेरंगी झुंबरं या रथाला अडकवण्यात आलेली आहेत। चारही बाजूंना वरती सिंह आहेत आणि असा हा स्वानंदेश रथ थोड्याच वेळामध्ये पुण्यातील बेलबाग चौकामध्ये पोहोचेल आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात होईल। राज्य सरकारकडून, प्रशासनाकडून पोलिसांना असे स्पष्ट आदेश होते की ही विसर्जन मिरवणूक आहे ती निर्बंधमुक्त होईल आणि त्यामुळं पोलिसांनी कोणत्याही मंडळांना हटकलं नाही किंवा कोणालाही पुढे चला असं म्हटलं नाही आणि याचा परिणाम असा झाला आहे की प्रत्येक गणेश मंडळ जे आहे ते त्यांच्या मर्जीनुसार रात्रभर त्यांच्या विसर्जन मिरवणुका सुरू ठेवू शकलं आणि त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसारखे जी मोठी मंडळं आहेत त्यांना बाहेर पडण्यास, विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यास वेळ लागला, उशीर झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की
दुसरा दिवस उजाडला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातून बाहेर येण्यास आणि त्याची विसर्जन मिरवणूक सुरू होण्यास, यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की पुण्यात किती मोठ्या प्रमाणामध्ये ही विसर्जन मिरवणूक काल दिवसभर नाही तर रात्रभर सुरू होती। पुण्यामध्ये 3000हून अधिक गणेश मंडळ आहेत आणि या सगळ्या गणेश मंडळांना पुण्यातील लक्ष्मी रस्ता, पुण्यातील केळकर रस्ता, पुण्यातील टिळक रस्ता, पुण्यातील कुमठेकर रस्ते या 4 रस्त्यांवरती त्यांची विसर्जन मिरवणूक घेऊन यायची असते आणि त्यामुळं सगळी मंडळं एकाच ठिकाणी येतात आणि तिथून पुढे अलका चौकात येतात आणि त्यामुळे या विसर्जन मिरवणुकीला वेळ लागतो। खरं तर पुण्यातील 5ही मानाच्या गणपतींचं विसर्जन काल रात्री 9 वाजण्याच्या आधी झालेलं होतं। 5वा मानाचा गणपती केसरीवाडा हा 8:50 काल रात्री विसर्जित झाला। पहिला मानाचा गणपती कसबा जो 4:15 वाजता काल त्याचं विसर्जन झालं। मात्र त्यानंतर इतर गणपतींच्या विसर्जनाला अख्खी रात्र लोटली आणि त्यामुळं मंडई गणपती असेल, बाबूगेणू गणेश मंडळ असेल आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असेल, या सगळ्या मंडळांना जी मोठी मंडळं आहेत बाहेर येण्यास वेळ लागला। आपण इथं बेलबाग चौकामध्ये हे आपण लोकांचा जल्लोष पाहतो आहोत। लोक नाचतायत बेभान होऊन। या बेलबाग चौकामध्ये हजारोंचा जनसमुदाय आहे आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये जे चित्र पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमध्ये सहसा पाहायला मिळालं नव्हतं ते यावेळी पाहायला मिळतंय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक एरवी मध्यरात्री सुरू होते, रात्री 12 किंवा जास्तीत जास्त 1 वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते। परंतु यावेळी इतर मंडळांनी इतका वेळ घेतला या विसर्जन मिरवणुकीसाठी की या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला बाहेर येऊन विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होण्यास, सहभागी होण्यास दुसरा दिवस उजाडला, सूर्योदय झाला आणि त्यानंतर हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये आता काही वेळामध्ये सहभागी होतोय। सुंदर असा रथ आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवतोय। सुंदर अशी रंगीबेरंगी लाइटिंग, झुंबरं आणि सिंहाच्या आकृती या रथाचं वैशिष्ट्य आहे। स्वानंदेश रथ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीकडून उभारण्यात आला आहे। यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीकडून पंचकेदार मंदिराचा देखावा करण्यात आलेला होता। लोकांनी 10 दिवस तो देखावा पाहिला आणि आज विसर्जन मिरवणुकीसाठी जे आकर्षण आहे ते या स्वानंदेश रथाचं आहे। या रथामध्ये बसून दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होते आहे। बेलबाग चौकामध्ये खरं तर हा दगडूशेठ गणपतीचा जो रथ आहे तो रात्री बघणं हे एक नयनरम्य दृश्य असतं आणि अनेक भाविक रात्रीच्या मिरवणुकीमध्ये खास दगडूशेठ हलवाई गणपतीची चा जो रथ आहे तो बघण्यासाठी येत असतात। परंतु यावर्षी उत्साह इतका आहे की ही मिरवणूकच सकाळी सुरू झालेली आहे आणि हा रथ आपण बघतोय। मंदार, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि ही दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।